Hello dear students and welcome to this channel. Today we are going to learn the last poem of 11th standard textbook, which is Nose versus Eyes. Here I am saying that this is the last poem because the other one poem is dropped from this year syllabus, so it would be the last one. Before I started this video, please like, share and subscribe my channel. So let's start it. Nose versus Eyes by William Cowper. This is very unique and funny as well, I would say. First of all, we have to introduce the poet William Cowper. William Cowper was one of the most popular 18th century English poets and composers of hymns. His poems deal with nature and everyday life. He is aptly described by Samuel T. Coleridge as the best modern poet of his times. Though he studied jurisprudence, he later admitted that he was not much inclined to the legal profession. He wrote, "Happy is the one who knows just as much of the law to make himself as a little merry, how and then with the solemnity of the juridical proceedings." Nose versus Eyes is a satire on the judiciary system. It also mocks at the stone blind justice in a humorous manner, emphasizing upon the lack of empathy and common sense. 18व्या शतकातील विल्यम कॉपर एक इंग्लिश पोएट आहेत, कंपोजर आहेत आणि हेमन रायटर आहेत. हेमन म्हणजे सॉन्ग ऑफ द प्रेज किंवा प्रेइंग करण्यासाठी आपण जे सॉन्ग म्हणतो त्यालाच आपण भजनसुद्धा म्हणतो. हिज पोएम्स डील विथ नेचर अँड एव्हरीडे लाईफ. ही इज ॲप्टली डिस्क्राइब्ड बाय सॅम्युअल टी कॉलरेज ॲज द बेस्ट मॉडर्न पोएट ऑफ हिज टाइम्स. सॅम्युअल टी कॉलरेज यांचं बेस्ट मॉडर्न पोएट हे जे काव्यसंग्रह आहे, या काव्यसंग्रहाचं त्यांनी चोखपणे वर्णन केलेलं आहे त्यांच्या कवितांमध्ये. दो ही स्टडीड jurisprudence, he later admitted that he was not much inclined to the legal profession. त्यांनी आपल्या जीवनामध्ये द सायंटिफिक स्टडी ऑफ लॉ, ज्युरिप्रुडन्सचा अर्थ आहे याचं म्हणजे ते लॉचं शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे, पण त्यांनी नंतर त्यांच्या त्या लॉच्या करिअरमध्ये त्यांना पुढं ते जाऊ शकले नाही किंवा त्यांनी त्या लीगल प्रोफेशनला स्वतः त्यामध्ये झोकून दिलं नाही स्वतःला, म्हणून त्यांनी रायटिंगकडे वळले. अँड ही रोट, हॅपी इज वन हू नोज जस्ट ॲज मच ऑफ द लॉ टू मेक हिमसेल्फ ॲज अ लिटल मेरी नो अँड नाव अँड देन विथ हिज solemnly ऑफ द ज्युरिकल प्रोसिडिंग्स. ते म्हणतात की एखादा व्यक्ती स्वतःला बनवण्यासाठी कायदा करतो आणि त्याला त्या गोष्टीतून खूप आनंद होतो आणि तेव्हाच त्याला त्या कायद्यामधली किंवा ज्युरिकल प्रोसीडमधली गंभीरता लक्षात येते, असं ते म्हणतात. नोज वर्सेस आईज इज अ सटायर ऑन द ज्युडिशरी सिस्टीम. नोज वर्सेस आईज ही एक उपहासात्मक काव्य आपण त्याला म्हणतो, एक उपहासात्मक काव्य आहे. इट ऑल्सो मॉक्स ॲट द स्टोन ब्लाइंड जस्टिस इन अ ह्युमरस मॅनर, एम्फसायझिंग अपॉन द लॅक ऑफ एम्पथी अँड कॉमन सेन्स. न्यायव्यवस्थेवरती अचूकपणे वार करत कवी इथं न्यायव्यवस्थेमध्ये असणारं जे ब्लाइंड जस्टिस आहे त्या गोष्टीची एक प्रकारची थट्टा या पोएममधून ह्युमेरियसनी आपल्याला इथं दाखवलेली आहे. सो बेसिकली न्यायव्यवस्थेवरती असणारी ही एक थट्टा आहे असं आपण इथं म्हणूया आणि ही गोष्ट एक ह्युमेरियस मॅनरनी घेऊया. इट्स अ व्हेरी फनी पोएम, आय वुड से. नोज वर्सेस आईज. लेट बी स्टार्टेड. नोज वर्सेस आईज. Between nose and eyes a strange contest arose. The spectacle set them unhappily wrong. The point in dispute was, as all the world knows,
to which the said spectacles ought to belong. एकदा काय होतं, नोज आणि आईज हे जे दोन बॉडी पार्ट मधले एक सेन्सर असं आपण म्हणू शकतो. नोज आणि आईज यांच्यामध्ये तीव्र अशी विलक्षण चढाओढ रंगते. ती कशामुळे रंगते बघा. द स्पेक्टॅकल सेट देम अनहॅपीली रॉंग. द पॉइंट इन डिस्प्यूट वॉज, त्यांच्यामध्ये कुठल्या गोष्टीवरून कॉन्टेस्ट निर्माण होतो, डिसॲग्रीमेंट होतं की चष्मा कुणाच्या मालकीचा आहे. चष्मा, नोज म्हणत असतं की चष्मा माझ्या मालकीचा आहे किंवा चष्मा माझ्यासाठी आहे. आईज म्हणत असतात की चष्मा माझ्यासाठी आहे. या गोष्टीवरती त्या दोघांमध्ये कॉन्टेस्ट निर्माण होतो. टू विच द सेड स्पेक्टॅकल्स आउट टू बिलॉंग ॲज ऑल द वर्ल्ड नोज. पण पूर्ण जगाला माहिती आहे की चष्मा हा कुणाच्या मालकीचा आहे, पण त्यांच्या दोघांमध्ये ते भांडण किंवा कॉन्टेस्ट निर्माण होत असतं, झालेलं असतं. पुढं बघूया. सो टंग वॉज द लॉयर अँड आर्ग्यूड द केस with great deal of skill and wig full of learning, while Chief Baron Ear sat to balance the laws. So famed for his talent in nicely discerning. आता या प्रकरणामध्ये टंग जे आहे ते एक लॉयरची भूमिका बजावत आहे आणि टंगची जी क्वालिटी आहे, बोलण्याची जे त्याचं स्किल आहे, त्या स्किलचा पुरेपूर वापर तो या केसमध्ये करणार आहे. अँड अ वीक फुल ऑफ लर्निंग वाईल चीफ बॅरन इयर सॅट टू बॅलन्स द लॉज. आता इथं इयर जे आहेत ते बॅरन म्हणजे एक पॉवरफुल पर्सन, म्हणजे त्याला आपण जज असं म्हणू शकतो. जजची भूमिका इयर करत आहेत, कान करत आहेत. म्हणजे प्रत्येक अवयवाला एक त्याची क्वालिटीनुसार त्याला काम दिलेलं आहे या पोएममध्ये. सॅट टू बॅलन्स द लॉज. आता चीफ बॅरन किंवा इयर जे आहे ते लॉजना बॅलन्स करण्याचं काम तो करत आहे. तर या प्रकरणामध्ये नोज आईज यांच्यामध्ये जे भांडण आहे की स्पेक्टाकल कोणाच्या मालकीचे आहेत किंवा चष्मा कोणाच्या मालकीचा आहे. आणि हे जे प्रकरण आहे ते लॉयरकडे गेलेलं आहे. लॉयर आहे टंग आणि जज कोण आहे, चीफ बॅरन किंवा इयर जजची भूमिका करत आहे. सो फेम्ड फॉर हिज टॅलेंट इन नाईसली डिसर्निंग. इयरचं जे टॅलेंट आहे, सो फेम्ड फॉर हिज टॅलेंट इन नाईसली डिसर्निंग. इयरचं टॅलेंट काय आहे, चांगलं ऐकणे किंवा गुड जजमेंट, चांगल्या गोष्टी ऐकण्याचं जे त्याचं टॅलेंट आहे, त्या टॅलेंटचा तो पुरेपूर वापर तिथं करणार आहे. पुढं बघूया. इन बिहाफ ऑफ द नोज इट विल क्विकली अपियर अँड युअर लॉर्डशिप ही सेड विल अनडाउटली फाइंड दॅट द नोज हॅज हॅड स्पेक्टॅकल्स ऑलवेज इन वेअर विच अमाउंट्स टू पोझिशन टाइम आउट ऑफ माइंड. आता फर्स्ट स्टेटमेंट किंवा फर्स्ट युक्तिवाद टंग करतोय बघा. ऑन बिहाफ ऑफ नोज, नाकाच्या बाजूने टंग काय बोलतोय बघा. अँड युअर लॉर्डशिप ही सेड विल अनडाउटली फाइंड दॅट द नोज हॅज हॅड स्पेक्टॅकल्स ऑलवेज इन वेअर. तो काय म्हणतो, अनंत काळापासून आपण बघितलेलं आहे की चष्मा हा नाकाशिवाय यूज करताच येत नाही किंवा चष्मा हा नाकावरतीच असतो. हे अनंत काळापासून आपण बघितलेलं आहे. आणि या युक्तिवादाला किंवा हा जो माझा मुद्दा आहे तो न्यायालय अमान्य करू शकत नाही असं तो बिहाफ ऑफ नोज सांगत आहे. देन होल्डिंग द स्पेक्टॅकल्स अप टू द कोर्ट. नंतर तो काय करतो, ते जे स्पेक्टॅकल्स असतात किंवा तो जो चष्मा असतो तो वरती होल्ड करतो आणि कोर्टला म्हणतो, युअर लॉर्डशिप ऑब्झर्व दे आर मेड विथ अ स्ट्रॅडल ॲज वाईड ॲज द राईज ऑफ द नोज इज, इन शॉर्ट डिझाईन टू सिट क्लोज टू इट जस्ट लाईक अ सॅडल. चष्मा वर करून त्या न्यायाधीश इयर जे आहेत त्यांना तो सांगतो की लुक ॲट दिस स्पेक्टॅकल्स, या चष्म्याकडे बघा असं सांगतो. या चष्म्यामध्ये मधली जी जोड आहे, जे स्ट्रॅडल आहे
ते फक्त नाकासाठीच तयार केलेलं आहे किंवा नाकासाठीच ते बनलेलं आहे असं तो या स्ट्रॅडलकडे बघा आणि तो केवळ नाकावरती बसवण्यासाठीच तयार केला आहे आणि त्याचा आकार सुद्धा बरोबर नाकाच्या उंचवट्याच्या रुंदीचाच आहे. तसेच चेहऱ्यावर नाक नसते तर चष्मा कुणी घातलाच नसता असं सुद्धा तो पुढं म्हणतो. हे स्ट्रॅडल नाकासाठीच डिझाईन केलेलं आहे असं सुद्धा तो म्हणतो. अगेन वुड युअर लॉर्डशिप अ मोमेंट सपोज इट्स अ केस that has happened and may be again that the visage of countenance had not a nose, pray who would or who could wear spectacles then. आपला मुद्दा पटवून देण्यासाठी पुढं तो म्हणतो बघा, सपोज इन केस जर नाकच नसतं, चेहऱ्यावरती जर नाकच नसतं तर चष्मा कुणी घातला असता असा प्रश्न सुद्धा वकिलानं उपस्थित केलेला आहे. अगेन वुड युअर लॉर्डशिप अ मोमेंट सपोज दिस अ केस दॅट हॅज हॅपन्ड अँड मे बी अगेन दॅट द विसेज ऑफ काउंटनन्स हॅड नॉट अ नोज. विसेज ऑर काउंटनन्सचा अर्थ इथं फेस असं घ्यायचं आहे. प्रे हू वुड और हू कुड विअर स्पेक्टॅकल्स. तो काय आपला मुद्दा एकदम व्यवस्थितपणे त्यांनी इथं मांडलेला आहे. तो न्यायाधीशाला पटवूनच देतोय की जर चेहऱ्यावरती नाकच नसतं तर स्पेक्टॅकल्स कोणी यूजच केले नसते असा एक भक्कम असा स्टेटमेंट त्यांनी इथं अप्रूव्ह केलेला आहे. पुढं बघा, On the whole, it appears, and my argument shows, with reasoning the court will never condemn that the spectacles plainly were made for the nose, and the nose was as plainly intended for them. On the whole, it appears, and my argument shows, with the reasoning the court will never condemn. तो काय म्हणतो बघा, माझे जे आर्ग्युमेंट झालेत आतापर्यंतचे ते आर्ग्युमेंट्स बघता कोर्ट हे अमान्य करू शकत नाही दॅट द स्पेक्टॅकल्स प्लेनली वेअर मेड फॉर द नोज अँड द नोज वॉज प्लेनली इंटेंडेड फॉर देम. हा माझा मुद्दा पटवण्यासाठी तो काय म्हणतो, नाकासाठीच चष्मा बनला आहे आणि चष्म्यासाठीच नाक बनला आहे. हा माझा मुद्दा न्यायालय अमान्य करू शकत नाही असा भक्कम असा आर्ग्युमेंट तो करतो आणि इथं थांबतोय बघा. पुढे बघूया. देन शिफ्टिंग हिज साइड ॲज अ लॉयर नोज हाऊ ही प्लेंडेड अगेन इन बिहाफ ऑफ द आईज. But what were his arguments few people know, for the court did not think they were equally wise. जिभेने नाकाच्या बाजूने खूप असे युक्तिवाद मांडले आणि ते युक्तिवाद एकदम बरोबर किंवा न्यायाधीशाला करेक्ट वाटतील असेच होते. पहिल्या युक्तिवादात त्यांनी म्हटलं की अनंत काळापासून नोजवरतीच चष्मा घालत आलेले आहेत लोक आणि नोज आहे किंवा नाक आहे म्हणूनच नाक आहे म्हणून चष्मा आहे असं तो म्हटलेला आहे, असं त्यानं म्हटलेलं आहे. आणि पुढं तो काय म्हणतो, नाकावरती बसण्यासाठी जे स्ट्रॅडल आहे, चष्म्यामध्ये जे स्ट्रॅडल असतं ते स्ट्रॅडल फक्त नाकावरती बसवण्यासाठीच डिझाईन केलेलं आहे असं सुद्धा म्हणतो. नंतर तो काय म्हणतो, या पुढं जाऊन सपोज जर चेहऱ्यावरती नाकच नसतं तर चष्मा कुणी वापरलाच नसता म्हणून चष्म्यासाठीच नाक बनलेला आहे आणि नाकासाठी चष्मा आहे असं तो एक स्ट्रॉंग पॉईंट त्यांनी इथं मांडलेला आहे. देन शिफ्टिंग हिज साईड, लगेचच एखाद्या चतुर वकिलाप्रमाणे आपली बाजू तो बदलत आहे बघा. इथं जीभ जी आहे, जो वकील आहे तो आपली बाजू बदलत आहे. आधी तो नाकाच्या बाजूने बोलत होता, आता तो कोणाच्या बाजूने बोलतोय बघा. ही प्लेंडेड अगेन इन बिहाफ ऑफ द आईज. आता तो आपली एका चतुर वकिलाप्रमाणे बाजू बदलत आहे आणि तो आता आईजच्या बाजूने बोलतोय बघा. काय म्हणतो तो, बट व्हॉट वेअर हिज आर्ग्युमेंट्स फ्यू पीपल नो.
तो आपली साईड चेंज करून डोळ्याच्या बाजूने काही बोलतो, पण तो काय बोलतो हे कुणालाही तिथं कळलेलं नाही आहे. बट व्हॉट वेअर हिज आर्ग्युमेंट्स फ्यू पीपल नो. जसं नाकाच्या बाजूने तो एक भक्कम आर्ग्युमेंट केलं, तसं त्यानं आईच्या बाजूने केलेलं नाही आहे. म्हणजे त्याला इथं नाकालाच न्याय मिळवून द्यायचा आहे असं आपल्याला यातून दिसतंय. बट व्हॉट वेअर हिज आर्ग्युमेंट्स फ्यू पीपल नो, फॉर द कोर्ट डिड नॉट थिंक दे वेअर इक्वली वाईज. आणि तिथं आईच्या बाजूने त्यानं जे युक्तिवाद मांडले ते खुद्द न्यायालयाला किंवा न्यायाधीशासुद्धा पटलेलं नाही आहे किंवा त्याचा युक्तिवाद त्यांना पटलाच नाही. So his lordship decreed with a grave solemn tone, decree and clear, without one if or but, that whenever the nose put his spectacles on, by daylight or candlelight, eyes should be shut. आता न्यायाधीशाला जजमेंट द्यायचं असतं, शेवटचं जजमेंट. तो धीर गंभीर आवाजामध्ये आपला निर्णय स्पष्ट करतात किंवा आपला निकाल स्पष्ट करतात. बघा ते काय निकाल देतात. दॅट वेनेवर द नोज पुट हिज स्पेक्टॅकल ऑन बाय डे लाईट ऑर कॅन्डल लाईट, की ज्या वेळी नाक आपला चष्मा घालेल, इज इट अ व्हेरी फनी स्टेटमेंट. ज्या वेळी नाक आपला चष्मा घालेल त्यावेळी डोळे हे कायम बंदच असले पाहिजेत असा निर्णय न्यायालय इथं देत आहेत. बघा म्हणजे आपण बघितलं की न्याय व्यवस्था कशी असते, त्यालाच इथं म्हटलंय ब्लाइंड जस्टिस किंवा ब्लाइंड स्टेटमेंट. आपल्या सर्वांना माहीत आहे की चष्मा हा डोळ्यांसाठी यूज करतात किंवा डोळ्यांसाठी चष्मा असतो, पण इथं न्यायव्यवस्थेवरती एक उपहासात्मक टीका केलेली आहे. ब्लाइंड जस्टिस म्हटलेलं आहे की कसं जस्टिस ब्लाइंडली मिळतं या गोष्टीचं एक चांगलं उदाहरण किंवा एक फनी वेमध्ये कवीने इथं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. फर्स्ट आपण परत एकदा पोएम रिवाईज करूया. बघा एकदा काय होतं, नोज आणि आईज यामध्ये एक स्ट्रॉंग कॉन्टेस्ट निर्माण होतं की चष्मा कुणाच्या मालकीचा आहे आणि त्यांचं एकमेकांचं अनुमत होत नसतं, डिसॲग्रीमेंट होत असतं. त्यामुळे तो जो खटला आहे तो न्यायालयामध्ये जातो. न्यायालयामध्ये टंग जे आहे ते एक लॉयरची भूमिका बजावत आहे आणि चीफ बॅरन म्हणजेच इयर जे आहे तो न्यायाधीशाची भूमिका करत आहे. बघा आता नंतर काय होतं बघा, टंग बिहाफ ऑफ नोज फर्स्ट आर्ग्युमेंट करतो की अनंत काळापासून काय झालेलं आहे, चष्मा हा नाकावरतीच लोक परिधान करत आलेले आहेत आणि हे एक खूप गुड स्टेटमेंट आहे त्या गोष्टीसाठी असं तो म्हणतो. नंतर तो काय म्हणतो बघा, होल्डिंग द स्पेक्टॅकल्स वरती धरून त्यामधली जी स्ट्रॅडल असतं ते स्ट्रॅडलला दाखवत तो काय म्हणतो, हे जे स्ट्रॅडल आहे, जे उंचवटाचा भाग आहे तो नाकासाठीच तयार केलेला आहे आणि नाकासाठी डिझाईन केलेला आहे. त्यामुळं न्यायालय या गोष्टीला अमान्य करू शकत नाही की हे जे स्ट्रॅडल आहे हे नाकासाठीच आहे, चष्मा हा नाकासाठीच आहे. पुढे तो काय म्हणतो बघा, सपोज ॲट द मोमेंट, जर लोकांच्या चेहऱ्यावरती जर नाकच नसतं तर लोक चष्मा वापरलेच नसते, ते वापरू शकलेच नसते. सेकंड, पुढचं जे आत्तापर्यंतचे जे त्यांचे आर्ग्युमेंट्स असतात ते सगळे एकदम करेक्ट लागत असतात. म्हणजेच टंगला सांगायचंच असतं किंवा पटवूनच द्यायचं असतं की नाक चष्म्यासाठी बनलेला आहे आणि चष्मा नाकासाठीच बनलेला आहे आणि या गोष्टीला न्यायालय अमान्य करू शकत नाही असं टंगनी सांगितलेलं. शिफ्टिंग हिज साईड, नंतर काय होतं, टंग आपली साईड शिफ्ट करतो आणि आईच्या बाजूने बोलतो. जेव्हा तो आईच्या बाजूने बोलत असतो तेव्हा न्यायालयामध्ये उपस्थित असलेल्या कोणालाही त्या गोष्टी पचत नाहीत किंवा त्यांना पटत नाहीत. नंतर न्यायाधीशाला सुद्धा त्याचे जे आर्ग्युमेंट असतात बिहाफ ऑफ आईज हे पटतच नाहीत आणि नंतर ते आपला निर्णय देतात. बघा काय निर्णय देतात की जेव्हा चष्मा
नाक चष्मा घालेल तेव्हा तेव्हा डोळे शट असले पाहिजेत किंवा बंदच असले पाहिजेत. स्पेक्टॅकल्स ऑन बाय डे लाईट ऑर कॅन्डल लाईट आईज शुड बी शट. जेव्हा जेव्हा नाक आपला चष्मा परिधान करत असेल तेव्हा तेव्हा डोळे हे शट असले पाहिजेत किंवा बंदच असले पाहिजेत. असा तो एक फनी वेमध्ये असलेली ही पोयम. इथं प्रूव्ह होतं की न्यायालय हे रियालिटी बघत नाही किंवा जे खरं आहे ते बघत नाही, तर न्यायालय हे पूर्णपणे पुराव्यावरती आधारित आहे. आणि जो वकील आहे त्या वकिलानं जे आर्ग्युमेंट, तो जे स्टेटमेंट बोलतो ते स्टेटमेंट किती पॉवरफुल आहेत या गोष्टीवरती ते न्याय मिळणं किंवा न मिळणं ही गोष्ट आधारित असते. यालाच ब्लाइंड जस्टिस म्हटलेलं आहे. अशी ही एकदम सुंदर अशी उपहासात्मक प्लस ह्युमिरियस मॅनरनी बनवलेली पोयम कशी वाटली हे नक्की कळवा. थँक्यू.